मेरे मुल्क मेरे वतन का गुणगान लिखना है, ये बिखरे हुए तिनकों को तूफान लिखना है, ये हरे भगवे नीले सब रंग लेकर आओ, मुझे इस जमीन पर हिंदुस्तान लिखना है। मागे तू फिरू नको उगाच सांडू। तर मित्र, एक थोडा आपला मनावर हात ठेवून तुम्ही हा विचार करा की आमच्यासाठी जे अहोरात्र 24 तास जे उभे आहेत पोलीस कर्मचारी, त्यांना वाटत नसेल का बरं का आम्ही सुद्धा आमच्या मित्रांसोबत आमच्या घरच्यांसोबत आम्ही दिवाळी, दसरा, रमजान साजरे करावे, की जे राखीव सुरक्षा बल असतं ना, पोलीस राखीव सुरक्षा बल, त्यांना ऐन वेळेस या वेळेस आपलं सणासुदीचे कार्यक्रम पोळा सण करी डोळा म्हणतो ना आपण, पोळ्यापासून सुरुवात होते प्रत्येक सणाची, तर त्यावेळेस त्यांना कॉल जातो किंवा त्यांना पत्र जातं का आता तुमची आवश्यकता या ठिकाणी भासणार आहे, आता तुमची सुट्टी संपली, तुम्ही किती महत्वाचं काम असेल ते तुम्ही सोडा आणि तुम्ही या ठिकाणी या, कारण की आता इथं तुम्हाला लोकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी 24 तास उभं राहायचं आहे। काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे। मग ते लोक जेव्हा त्यांचं घरदार सोडून आपल्यासाठी तिथं उभे असतात, मग आपण त्यांना सहकार्य करायला नको का? हा विचार जर प्रत्येकाने जर केला ना मित्र, तर मलाही वाटासारखं अतिरिक्त बल मागण्याची आपल्याला आवश्यकता पडणार आहे, अतिरिक्त फोर्स मागण्याची आवश्यकता पडणारच नाही की जर प्रत्येक तरुणाने जर हा विचार केला तर जसं आपल्याला असं वाटतं की आपल्या परिवारानं आपला भाऊ जो मिलिटरीमध्ये असेल, पोलीस असेल, तर त्यांनी इथे येऊन साजरा करायला पाहिजे, तसे आमचे पोलीस बांधव सुद्धा त्यांचा परिवार अक्षरशः मित्र हो पोलिसांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलेलं आहे। ज्यावेळी रक्षाबंधन होते ना मित्र, मी एक वेळेस कुठेतरी मी रक्षाबंधनच्या कार्यक्रमात उपस्थित होतो, पोलिसांच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहिजे मी स्वतः बघितलेलं, त्यांच्या आठवणी ताज्या होतात। तर ह्या गोष्टीचं सर्व भान तुम्ही या गोष्टीचं ठेवा आणि रमजान असो, बकरीद असो, 14 एप्रिल असो, दुर्गा देवी गणपती विसर्जन असो, काही असो मित्र, पोलिसांना मात्र सहकार्य करा, कारण की हे पोलीस आहेत तर आपण आहोत मित्र। कारण की हे आपल्यासाठी उभे आहेत ना, तर त्यांचा जो दरारा आहे ना, आपण म्हणतो ना की बा कंट्रोल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, तर त्यांना सहकार्य लागतं, आपलं सहकार्य लागतं। सर वारंवार हरे नीले और आप इस तरह का रंग की बात करते हैं, मैं तो शायर नहीं हूँ, लेकिन मेरे दिमाग में मैं हमेशा एक ही शेर बोलता हूँ कि मेरे मुल्क मेरे वतन का गुणगान लिखना है, ये बिखरे हुए तिनकों को तूफान लिखना है, ये हरे भगवे नीले सब रंग लेकर आओ, मुझे इस जमीन पर हिंदुस्तान लिखना है। जय महाराष्ट्र, जय भारत। फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा।